मोहिमेतील दिवस दुसरा. दिवसाची सुरुवात ही व्यायामाने झाली. बैठका मारल्या सिद्ध्या. इकडे 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 तीन पूर्ण हे आपले वस्ताद आहेत. किती बैठका मारल्या दादा? 30 मारले फक्त. हा. दादा तुम्ही? दादा थरथऱ्यात लागल्यानंतर म्हणले पहिलवान आहे दाबा. 300 मारल्या. 300 बैठका मारल्या. तीन पूर्ण म्हणजे 300. 3 पूर्ण म्हणजे 300. शंभरचं एक होतं. सव्वा पावणे म्हणून तो सव्वा 2 पावणे 2 जोरात झालं. असं काय नाही, काय वाटलं नाही त्याला. वाटलं काय दादा 300 व्यायामाचा भाग आहे. हो दादा. ओल्डर आता त्यांना असं टाईट व्हायला लागले. हा दादा पण 300 असं म्हणून वाटलं थांबलो नाही. मी. म्हणजे 300 मारायला आहे ताकद, पण उद्याचं काय, परवाचं काय, आजचं काय, मग एवढं नाही अरे चालू आहे. घोर चर्चा, घोर चर्चा. आज एकविरादेवी परिसरात सुरू झालेला प्रवास राजमाचीच्या पायथ्याशी असणाऱ्या उदेवाडी या गावात होणार होता. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. आज आपल्या मोहिमेचा दुसरा दिवस आहे. ध्वज निघाला. आता बघू शकता तुम्ही, धारकरी निघाले सर्व ध्वजाच्या मागणं. आपण पण निघतो आता. बॅग वगैरे तयार आहे आपल्या इथं सर्व. तर निघायचं. आपले विभागातले दादा वगैरे सर्व तयार आहेत, धारकरी आपले. आता निघायचं, जायचं. आता किती वाजले? आता 6 वाजले असतील, 6 सव्वा 6 वाजले असतील. ध्वज निघाला. आता आम्ही पण निघतोय. निघालो आम्ही तिघं. आता आमच्या विभागातले अर्धे धारकरी मागे आहेत. आम्ही निघालोय. काल मुक्काम आपला खालती होता, जो प्रवेशद्वार लागतो एकविराईचा, तिथे होता आपला मुक्काम. आणि आता आपण वरती चाललो मंदिराच्या इथं. आता थोड्याच वेळात पायथा मंदिर आहे, बघू शकता. एकविराईचं पायथा मंदिर आहे, तिथे पोचू आपण थोड्याच वेळात. आता वाजले 7 वाजले सकाळचे. आम्ही चालतोय. पाऊण तास झाला चालतोय कंटिन्यू तिकडनं खालतून. थोड्याच वेळात पोचू आपण पायथा मंदिरला.
गाव सोडून आलोय आम्ही आता. या पठार लागला हा पूर्ण. आता आपल्याला तिथे वरती जायचं आहे. तिथे वरती बघा दिसणार नाही छोटे छोटे वरती इथनं फोनमध्ये दिसत नाही, इथनं पब्लिक दिसते. ते धारकरी वरती आहेत, तिथं आपल्याला जायचं आहे. हां आम्ही आता बसलोय, थोडंसं चाललोय. थोडा म्हणजे 6:15 वाजल्या, ध्वज निघाल्यापासून आम्ही चालतोय. 6:30 वाजता निघालोय, आता 9 वाजलेत. बसलो आणि इथं खायला संत्री आणि चकली खातोय. समोर बघा एकेरी रांग लागले ना समोर, तिथं जायचं आपल्याला. थांबा 1 मिनटं. ते समोर असे बारीक मुंग्यांसारखे धारकरी आहेत दिसतात ना, तिथं जायचं. आणि इकडं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे आम्ही बोललो खाऊन घेतो आणि मग निघतो. तर चपाती वगैरे एकदाच खातो आणि मग वरती काय उन्हात थांबायला भेटणार नाही कुठं जेवायला, त्यापेक्षा आत्ताच खाऊन निघतो. नंतर डायरेक्ट वरती दुपारी बघू काहीतरी खायचं. काय आता पेट्रोल चांगलं लोड करा बॉडी. आता काल रात्री खाल्लं त्याच्यावरती काय खाल्लं नाही आम्ही. हे बघा भाजी पण काढू का हलकं होते. तुझ्या बॅगेतलं नंतर मला झालं नाही खाली. एक तुझ्या बॅगेत काय नाही खातो आणि निघतो आम्ही. चपाती वगैरे खाऊन आम्ही निघालो. आता प्रस्थान गेलं आहे आम्ही. आता जायचं आहे. अर्धा पाऊण तास बसलो तरी आम्ही. चपाती वगैरे खाल्ली आणि निघालो. आता चालतोय. आजचा दुसरा दिवस आहे आपल्या मोहिमेचा. कालचा पण ब्लॉग बघितला असाल तुम्ही. काठीचा खरा उपयोग आता वर होणार आहे. खालतून चालत आलो आपण. आता वरती जायचं आहे. तिथं आम्ही तिघंच आहे, बाकीचे पुढे गेलेत आपले. जाऊया आता पुढं आपण. मोहिमेचा तो रस्ता आहे तिकडं त्या साईडला. चालतोय आम्ही आता. मोहिमेची वाट आहे तिथं पूर्ण गर्दी आहे म्हणून या साईडने पाठवले. चालतो इकडनं आता. समोर वरती बघू शकतो धारकरी असते. वरती जायचं आहे, तिथं जाऊया. खालतून आलो आपण, तिथून खालतून आलो आपण असं वरती. त्या साईडने पण यायचं होतं पण तिकडनं आलो नाही आपण या पर्यायी वाटेने आलो. बघू शकता धारकऱ्यांची शिस्त बघू शकता. एका लाईनी सगळेजण येतात. ही आहे धारकऱ्यांची शिस्त. इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. आता आम्ही जातो वरती. आता वाजलेत दुपारचे 1:30 वाजायला आलेत. आता आम्ही चालतोय. अजून बसलेलो थोडा. एकेरी वाट लागते त्यामुळे जरा व्हिडिओ वगैरे काढायला भेटत नाही.
हा जो समोर डोंगर दिसतोय तो पूर्ण उतरून आम्ही आलोय. एकेरी वाट होती पूर्ण, त्यामुळे थोडा लेट झाला. आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आता मुक्कामाच्या इथं पोचलोय. पुढे एकेरी वाट होती त्यामुळे व्हिडिओ काढायला काही भेटलं नाही. काही होत नाही. पाहणी करायला आपल्याला एक सैनिक तिकडे गेला, बर्फाळ प्रदेशात गेला. त्याचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, सौरव कालिया. काय नाव आहे त्याचं? सौरव कालिया. तो गेल्यानंतर ह्या पाकिस्तानीने त्याला पकडलं. नुसतं पकडलं नाही, त्याचं नाक छाटलं, कान छाटले, त्याचे डोळे फोडले, अंगावरती सिगरेटचे चटके दिले, जीभ तोडली त्याची. का तर तो त्याचं गुप्तांग छाटलं आणि ते प्रेम आपल्याला भेट पाठवलं. म्हणून आपले सैनिक चिडले आणि शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधले तो योग, राज्य साधनाची लगबग, कैसी केली याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सर्वांना आता काही सूचना देत नाही, पण आपल्या शेगोऱ्या तोडायच्या आहेत आणि निद्रा दिन व्हायचा आहे. सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला. उद्या महाप्रसाद आहे. उद्या सकाळी ज्या सूचना. व्याख्यान आता संपले आणि मी आलो आता गुरुजींचं दर्शन घ्यायला. गुरुजी आहे समोर. आत्ताच व्याख्यान झालंय. आपल्या धारकऱ्यांचंच व्याख्यान होतं इथं. आता झालंय. आपली आणलेली शिदोरी खायला गेलेत सगळे धारकरी. आम्ही जेवलो आम्ही आता. आम्ही थोडं लेट आलेलो म्हणून जेवून घेतलं आम्ही आणि नंतर व्याख्यान ऐकायला आलो. बाकी सगळे इथं बघू शकता तुम्ही. आता शिदोरी खातात आपापल्या. बाकीचे झोपलेत. ते एकेरी वाट असल्यामुळे आज लेट झाला आम्हाला. आणि बाकीचे आमचे धारकरी अजून वरती अडकलेत त्या साईडला. एकेरी वाट असल्यामुळे आम्ही आलो पुढं. दीपक दादा पण आले. आम्ही झोपलो आता. तर जातोय झोपून आम्ही. बाकीचे राहिलेत वरती. आज आपला दुसरा दिवस होता. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हिंद.